चानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुं श्रीमद्भगवद्गीता। आणि या ठिकाणी आपलाच असणारा 10वा श्लोक आणि त्याच्या अनुषंगाने असणारा जो सात्विक करता आहे, संगम त्यक्त्वा फलम चैव सत्याग सात्विको मतः। अशा प्रकारे सात्विक त्याग अथवा सात्विक करता दोन्ही अनुषंगाने करते कोण, जो अशा प्रकारे कुठल्याही कर्म करत असताना त्या कर्मामध्ये कुठल्याही प्रकारचे आसक्ती अथवा अटॅचमेंट आणि फल त्याचे असताना मला ह्या कर्मापासून अशा प्रकारे फल प्राप्त झालं पाहिजे, अशा प्रकारे कुठल्याही प्रकारच्या फलाची अपेक्षा न ठेवता, कुठल्याही प्रकारचे अटॅचमेंट त्या ठिकाणी न ठेवता, ज्याप्रमाणे आई आपल्या बालकाचं सर्व काम करत राहते त्याप्रमाणेच हा जो करता आहे, हा करता अथवा अशा प्रकारे केलेलं कर्म हे सात्विक दर्जाचं या ठिकाणी सांगितलं आहे। म्हणजे अशा प्रकारे तो सात्विक करता अथवा ते असणारं सात्विक कर्म काय करतं, तर हे सात्विक जे करता अथवा सात्विक जे कर्म आहे चित्तशुद्धीद्वारा त्या ठिकाणी शीघ्रातिशीघ्र लवकरात लवकर आत्मतत्वाची असणारी अपरोक्ष अनुभूती जी आहे, धर्म अर्थ काम मोक्ष, तो मोक्ष स्वरूप परमपुरुषार्थ जे आहे, ब्रह्मविद ब्रह्मैव होती या ज्ञायानं ते शीघ्र लवकरात लवकर प्राप्त करून देण्याचं कार्य सात्विक करता अथवा सात्विक कर्म जे आहेत हे सात्विक कर्म करत असतात। म्हणून त्या अनुषंगाने पुढचा असणारा 10वा 11वा 12वा तिन्ही श्लोक जे आहे ते तिन्ही श्लोक काय आहे, हा जो आहे सात्विक करता अथवा सात्विक जे कर्म आहे त्या सात्विक कर्माची असणारी फलश्रुती की अशा प्रकारे कर्म केल्यानंतर काय होतं त्याची सारासार असणारी फलश्रुती 10, 11, 12व्या श्लोकाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं। आणि 10व्या श्लोकाच्या माध्यमातून काय सांगितलं पुन्हा, नद्वेष्ट्य अकुशलम कर्म कुशलेनानुषज्यते त्यागी सत्वसमाविष्टः मेधावी छिन्न संशयः। न द्वेष्टी काय, अकुशलम कर्म, जे अकुशलम कर्म म्हणजे तर जे कर्म त्यागी जो आहे तो त्यागी संसाराला कारण होणाऱ्या काम्यादी कर्म जी नित्य कर्म जे आहे, अकुशलम कर्म जी करणंच आहे अशा प्रकारची जी कर्म आहेत, जी नित्य कर्म आहेत, त्या काम्यादी सर्व जी नित्य कर्म नित्य नैमित्तिकादी जी कर्म आहे ती सर्वच्या सर्व त्याचा काय करतो, ही कर्म करत असताना ही मी का करू म्हणून त्या कर्माची काय करतो, कुठल्या न द्वेष्टी, नित्यनैमित्तिक कर्म जी आहेत त्या कर्माचा कुठल्याही प्रकारे मनामध्ये द्वेष करत नाही की हे मी का करू, हे माझ्याच वाट्याला का आलं आणि आज नाही केलं तर काय होईल, अशा प्रकारे काही नाही, शांत जी आहे ती शांतपणाने काय करतो ती कर्म करत राहतो। त्यानंतर कुशले न अनुषज्यते, कुशले न अनुषज्यते म्हणजे काय, जी कर्म काय चित्तशुद्धीच्या द्वारा मोक्षाला कारण होणारे नित्यकर्म जे आहे त्याच्यामध्ये तो आसक्त सुद्धा होत नाही, जी नित्यकर्म की चित्तशुद्धीद्वारा मोक्षाला कारणीभूत होणारी आहेत, अशा मोक्षाला कारणीभूत होणाऱ्या चित्तशुद्धीचा द्वारा जी नित्यकर्म आहे त्याच्यामध्ये काय करतो, तो आसक्त सुद्धा होत नाही की मला आता ही कर्मच केली पाहिजे, ही जाऊ दे, ही वरची जी कर्म आहेत ही जन्म मरणाला कारणभूत आहेत म्हणून काय त्याचा द्वेष करेल, ही कर्म नको, ही थांबून आणि काय करू, ही जी आहे चित्तशुद्धीद्वारा मोक्षाला कारणीभूत आहेत तीच कर्म करत राहतो। अशा प्रकारे त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन, थोडक्यात सात्विक करता म्हणजे या त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नाही, काय करायचं आहे, जी साधना जी आहे ही साधना अतिशय स्पष्टपणे याच्यामध्ये आहे की अशा प्रकारे केल्यानंतर कुठल्याही कर्मांचा द्वेषसुद्धा होता कामा नये अथवा त्याच्यामध्ये आसक्तीभावसुद्धा निर्माण होता कामा नये। ठेविले अनंत तैसेची राहावे, जे जे प्रारब्ध वर्षामध्ये आलेला आहे त्या सगळ्याचा स्वीकार करून पुढे चालणे हा जीवनाचा सिद्धांत पाहिजे। अशा प्रकारे ज्यावेळेस आपला जीवनाचा सिद्धांत होतो त्यावेळेस मग काय राग द्वेष, टर्मॉइल्स, BP, शुगर हे जे काय जे आहे हे का वाढतंय, हे वाढण्याचं काम क्षणाक्षणाला जी कामधंद्यामध्ये जी लोक आहेत त्यांना काय क्षणाक्षणाला तेच आहे, सगळीकडे काय स्ट्रगलच आहे, हा आला तो आला तसा आला तसा, म्हणून काय या ठिकाणी साधकाचा विषय झालेला आहे।
व्यावहारिक माणसांचा विषय नाही, पण जो साधक आहे हा साधक काय अशा प्रकारे जी नित्यकर्म आहेत त्याच्याशी द्वेष पण करत नाही, अथवा जी मोक्ष मार्गाला घेऊन जाणार आहे त्याच्याशी आसक्ती पण ठेवत नाही. अशा प्रकारे कुठला न चित्तशुद्धीद्वारा मोक्षाला कारण होणाऱ्या नित्यकर्मामध्ये काय करतो तो आसक्ती सुद्धा ठेवत नाही. आणि म्हणून तो काय त्यागी, म्हणून त्याला सांगितलं सत्यागी सात्विको मतः, त्याला त्यागी सांगितलं. अशा प्रकारचा जो त्यागी आहे संग आणि फल, संग म्हणजे आसक्ती बुद्धी आणि फलाइच्छा जी आहे ह्याचा अमुक फळ प्राप्त होणार आहे, त्या फळाचा त्याग म्हणून संग फल यांचा त्याग करून नित्यकर्माचं द्वेष करत नाही, आसक्तीरहित जे नित्यकर्म आहे त्या नित्यकर्माचं संग आणि फल त्यागून काय करतो तो अनुष्ठान करत नाही. जे आहे हे माझं नित्यकर्म आहे म्हणून त्या अनुषंगाने ती जी कर्म आहे ती कर्म तो काय ती करतच राहतो, नित्यकर्माचे अनुष्ठान करतो. आणि मग का बरं, मग अशा प्रकारे जे नित्यकर्म केल्यानंतर काय होतं तर सत्वसमाविष्ट हा, अशा प्रकारे जो साधक आपले कर्तव्य कर्म करत राहतो, कुठल्याही प्रकारचा विचार न करता हे मला केलंच पाहिजे या भावनेने हे माझं कर्तव्य कर्म आहे केलंच पाहिजे, अशा प्रकारे तो ज्यावेळेस सगळी कर्म करत राहतो त्यावेळेस तीच जी कर्म आहे तीच कर्म म्हणून गहना कर्मणो गतीही सांगितलं गीतेने. कर्माची जी गती आहे ही कर्माची गती अत्यंत गहन आहे. जी कर्म तुम्हाला मोक्ष मार्गाला घेऊन जाणारे आहे तीच कर्म तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये सुद्धा सापडून देणारी, म्हणून ती गहन गती. म्हणून मी ते कशी केली पाहिजे ते याच ठिकाणी सांगितलं की अशा प्रकारचा द्वेष पण नाही ना आसक्ती पण नाही, हे माझं कर्तव्य आहे ह्या अनुषंगाने ते करत राहणे. फक्त कुठल्याही प्रकारचा मनामध्ये असणाऱ्या टर्मॉइल्स चलविचल हावभाव न करता ती कर्म करत राहणे. आणि अशा प्रकारे ती कर्म ज्यावेळेस तो करत राहतो साधक त्यावेळेस काय आत्मानात्मविवेकाला कारण होणाऱ्या काय सत्वाने तो संयुक्त होतो. आणि अशा प्रकारे मग त्याची जी बुद्धी आहे ती स्थिर होते. अशा प्रकारे ज्यावेळेस कर्म करत राहतो त्यावेळेस काय होती त्याची जी बुद्धी आहे ही बुद्धी काय स्थिर होते. आणि एकदा बुद्धी स्थिर झाली संयुक्त झाली सत्वयुक्त आणि काय मग तो मेधावी, एकदा बुद्धी एका ठिकाणी स्थिर झाली की त्यानंतर तो काय मेधावी म्हणजे काय तो आत्मज्ञानरूप प्रज्ञेनं संयुक्त होतो. मेधावी होतो म्हणजे काय मेधा प्राप्त करतो म्हणजे काय की जे पाहिजे आत्मज्ञानयुक्त जे ज्ञान आहे अर्थात आत्मज्ञानरूप जे प्रज्ञा आहे ती आत्मज्ञानरूप प्रज्ञा म्हणजेच काय विवेक त्याचा जो आहे हा विवेक त्याचा त्या ठिकाणी जागृत होतो. आणि अशा प्रकारे एकदा विवेक त्याचा जागृत झाल्यानंतर छिन्न संशय हा शेवटी छिन्न संशयामध्ये त्यामुळे त्याचे सगळे असणारे क्षीयंते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परापरे, त्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय मग आता राहत नाही. सगळे संशय या सगळे संशय त्या ठिकाणी काय होतात मनामध्ये न राहता मौनम व्याख्या गुरोस्त मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया सांगितलं की फक्त त्या गुरूंचं मुख पाहिल्यानंतर त्या शिष्यांच्या मनामध्ये असणारे हे सगळे जे संशय होते जन्ममरणरूप संसाराचे हे सगळेच्या सगळे संशय काय झाले दूर झाले. त्याप्रमाणेच अशा प्रकारे कर्म करत असताना चित्तशुद्धीद्वारा सत्व समाविष्ट होऊन मेधावी होऊन काय करतो तो जो आहे छिन्न संशयामध्ये त्याची जी बुद्धी आहे आत्मानात्म विवेक, ते आत्मानात्म विवेक करण्यासाठी त्या पात्रतेची आता त्याची काय होती प्रज्ञा बुद्धी आता होते. आचार्यांचं काय म्हणतात त्याच्या भाष्य आणि म्हणजे आचार्य म्हणतात न द्वेष्टे ते न द्वेष्टे अकुशलम अशोभनम काम्यम कर्म शरीरारंभद्वारेण संसार कारणम किम अनेन इदेवं कुशले शोभने नित्ये कर्माणि सत्वशुद्धि ज्ञानोत्पत्ति अनिष्ट अहेतुत्वेन मोक्षकारणमिदम् इत्येवं न अनुष्यते अनिष्वङ्गं प्रीति न करोति तद् कः पुनः असौ त्यागी पूर्वोक्तेन संगफलत्यागेन दत्तान् त्यागी यः कर्मणि संगं त्यक्त्वा तत्फलं च नित्य कर्म अनुष्ठानीय सत्यागी म्हणजेच काय तर शरीर उत्पन्न करणाऱ्या शरीराला कारणीभूत काय हे असणारी कर्म कर्माच्या द्वारे असणारे कर्म कर्माचे असणारे संस्कार थोडक्यात वासना ते ज्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. शरीर उत्पन्न करणाऱ्या काय
शरीर उत्पन्न करण्याच्या द्वारा संसाराला कारण होणारे असून व अकुशल म्हणजे कल्याणकारक नसणारे. कोणतं? तर काम्य कर्म जे आहे हे काम्य कर्म काय, याच्याचमुळे सगळा संसार आहे. म्हणजे अशा प्रकारची जी काम्य कर्म आहे त्या काम्य कर्मामध्ये काय करतो, कुठल्याच प्रकारचा द्वेष त्यांचा तो करत नाही. हे मी का करू अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रश्न करत नाही. यांच्याशी आपल्याला काय कर्तव्य आहे, काय कर्तव्य आहे म्हणून तो करीत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे याचा माझा काय संबंध, या काम्यकरणाचा ही तर मला काय दुःखामध्ये घेऊन जाणार आहे, पुन्हा या संसाराला ज्यांच्यामुळे मला यायला लागणार आहे यांचा माझा काही संबंध नाही असं म्हणून तो त्यांचा त्याग करत नाही. मग काय करतो, जे आहे प्राप्त परिस्थितीमध्ये फक्त एवढंच करतो, आसक्ती आणि फल जे आहे, आसक्ती आणि फलाची इच्छा सोडून ती जी काम्यकर्म आहे, जी नित्यकर्म आहे, ही नित्य काम्यकर्म तो करत राहतो. तदुलट त्यानंतर आणि अशा प्रकारे त्यानंतर अंतःकरण शुद्धी, ज्ञानोत्पत्ती आणि आत्मज्ञाननिष्ठा यांचे कारण असल्यामुळे ते मोक्षाला कारण आहे असे समजून कल्याणकारक नित्यकर्माच्या ठिकाणी तो अनुषंग म्हणजे प्रीतीही करत नाही. आणि अशा प्रकारे जी कर्म त्याच्यासाठी दुसरी जी आहे अंतःकरण शुद्धी, ज्ञानोत्पत्ती आणि आत्मज्ञाननिष्ठा या तिघांना कारणीभूत असणारी जी कर्म आहे ही कर्मच मी केली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी तो आसक्त बुद्धीने पण राहत नाही. म्हणजे द्वेष कर्माबद्दल असणारी मनामध्ये द्वेष भावना सुद्धा ठेवत नाही, अथवा आसक्तीची असणारी भावना ती सुद्धा त्या ठिकाणी तो ठेवत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून प्रीतीही करत नाही. अकुशलम अशा काम्यकर्मांचा जे अकुशल आहे, अकुशल म्हणजे काय, जे काम्यकर्म जे आहे ते अकुशल काम्यकर्मांप्रती मनामध्ये द्वेषभावना ठेवत नाही. अथवा कुशल म्हणजे अशा नित्यकर्मांच्या ठिकाणी प्रीती न करणारा. आणि जे कुशल जे आहेत म्हणजे चित्तशुद्धीद्वारा मोक्षमार्गाकडे घेऊन जाणाऱ्या त्यांच्यामध्ये सुद्धा काय तो प्रीती करत नाही. म्हणजे कर्म करत असताना रागद्वेष विरहित होऊन जे शरीराच्या द्वारे प्रारब्धाच्या अनुषंगाने जी कर्तव्य कर्म आहेत तेवढी कर्तव्य कर्म कुठल्याही प्रकारे आसक्ती फलाची इच्छा न ठेवता ती कर्म काय करतो, ती कर्म करत राहतो. कारण कालच्या पाठामध्ये सांगितल्याप्रमाणे यद यदा चरति श्रेष्ठा तत्तदेवे तरोजनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनुवर्तते. मी ज केली नाही यथा ते तत्र वर्तेरन तदा तेषु वर्तेथः. तैतरीय उपनिषदामध्ये सांगितले ज्याप्रमाणे त्या ठिकाणी असणारे तुमचे श्रेष्ठ प्रतिष्ठित पुरुष आहेत ते ज्याप्रमाणे त्या कर्मांचं आचरण करतात त्याचप्रमाणे तुम्ही आता या ठिकाणी गुरुकुलामधून घरी गेल्यानंतर ते जसं आचरण करतील त्याचप्रमाणे तुम्ही आचरण करा. यथा तत्र वर्तेरन तदा तेषु वर्तेथः. ज्याप्रमाणे ते आचरण करतात कर्मांचं त्याच्या अनुषंगानेच तुम्ही सुद्धा, आता आम्ही एवढे शिकून आलो, आम्ही महत् विद्वान झालो म्हणून काहीतरी वेगळं नाही. जसं जसं त्या ठिकाणी आहे आचरण त्याच्या अनुषंगाने देशकाल प्रांत त्या अनुषंगाने प्रत्येक कर्मामध्ये किंचित प्रमाणे भेद निर्माण असतो. त्या भेदाच्या अनुषंगाने तथा म्हणून यथा ते तत्र वर्तेत, ते ज्याप्रमाणे अनुष्ठान करतात तसंच तुम्ही काय करा, त्याचप्रमाणे तुम्ही अनुष्ठान करायला सुरुवात करा. आणि अशा प्रकारचं कर्माचं असणारं जे अनुष्ठान आहे हे कर्माचं अनुष्ठान कोण, त्यागी जो आहे, त्यागी सत्वसमाविष्ट, त्यागी जो आहे सत्वसमाविष्ट जो आहे तो त्यागी कुठल्या प्रकारची द्वेष भावना अथवा कुठल्या प्रकारची आसक्तीची असणारी भावना या दोन्ही भावनांचा त्याग करून कर्तव्य कर्म या अनुषंगाने हे मला केलंच पाहिजे तो तेवढी कर्म करत राहतो. तेच सांगण्याचा प्रयत्न केला. पूर्वी म्हणून विचारशील तर सांगतो, म्हणून काय सांगताय विचारशील सांगतो काय, पूर्वी सांगितलेल्या संग फल त्यागाने जो संपन्न तो हा त्यागी होय. पूर्वी सांगितलेल्या म्हणजे या ठिकाणी 9व्या श्लोकामध्ये सांगितलं संगम त्यक्त्वा फलं चैव. त्या पूर्वी सांगितलेल्या म्हणजे त्या श्लोकाच्या अनुषंगाने, म्हणून या श्लोकाच्या अनुषंगाने सगळ्या तिन्ही श्लोकांची व्याख्या केली. म्हणून संगम त्यक्त्वा फलं चैव स त्यागी सात्विको मता, जो सात्विक दर्जाचा त्यागी आहे तो अशा प्रकारे आसक्ती बुद्धी सोडून फलेच्छा सोडून ती कर्म करत राहतो. तेच सांगितलं. म्हणून विचारशील तर सांगतो पूर्वी सांगितलेल्या संगफल त्यागाने जो संपन्न तो हा त्यागी होय. अशा प्रकारे हा सात्विक दर्जाचा असणारा त्यागी तो काय सारांश कर्माविषयी आसक्ती न धरता त्याच्या फलाचा त्याग करून जो नित्यकर्माचे आचरण करतो तो त्यागी. अशा प्रकारे तो काय सांगायचं सारांश सारासार विचार काय करायचा
तर कर्माविषयी आसक्ती, त्याविषयी कुठल्याही प्रकारची आसक्ती मनामध्ये न धरता अथवा त्याच्या फलाचं त्या म्हणून मला एवढं फल प्राप्त होणार आहे त्या फलाचाही त्याग करून काय करतो, जो नित्यकर्म आचरण करणारा आहे कर्तव्य बुद्धीने हे मला केलंच पाहिजे अशा अनुषंगाने काय करतो, ते कर्म तो करीत राहतो. हा कोण, हा वास्तविक पाहता सात्विक त्याग. आणि अशा प्रकारे हा असणारा त्यागी, त्याचा असणारा पुन्हा त्या ठिकाणी विशेष व्याख्यान पुन्हा आचार्य या श्लोकाचा पुढे जाऊन करतात. काय म्हणतात आचार्य, कदा पुनः असौ अकुशलं कर्मद्वेष्टि कुशलेचन अनुसज्जते इति उच्यते. सत्त्वसमाविष्टः यदा सत्त्वेन आत्माना त्वेकविज्ञानहेतुना समाविष्टः संव्याप्तः संयुक्तः इति एतद्. अतएव च मेधावी मेधया आत्मज्ञानलक्षणया प्रज्ञया संयुक्तः तद्दानमेधावी मेधायुक्तत्वम् एव छिन्नः अविद्याकृतसंशयः यस्य आत्मस्वरूप अवस्थानम् एवं परं निश्चयत साधनं नान्यकिंचित् इत्येवं निश्चयेन छिन्न संशयः. अशा प्रकारे अशा प्रकारे तो जो आहे हा त्यागी काय करतो, हा त्यागी अकुशल कर्माचा द्वेष आणि कुशल कर्मावर प्रीती कधी करीनासा होतो. म्हणजे अशा प्रकारे हा जो सात्विक दर्जाचा असणारा कर्ता आहे हा त्यागी आहे. हा त्यागी काय करतोय, हा त्यागी अकुशल कर्माचा द्वेष म्हणजे जी नित्यकर्मादी जे आहे, जे जन्ममरणाला कारणीभूत आहेत अशा कर्माचा काय करतोय, द्वेष सुद्धा करत नाही. कुशल कर्म जी आत्मज्ञानाकडे घेऊन जाणारी आहे किंवा आत्मज्ञान किंवा आत्मसिद्धी प्राप्त करणारी आहेत त्यांच्यावर प्रीतीसुद्धा करत नाही. हे मला आत्मज्ञान प्राप्त करून देणारे म्हणून त्यांच्याशी प्रीतीसुद्धा करत नाही. कुशल कर्मावर प्रीती कधी न करीनसा होतो. त्याचे उत्तर देतात सत्त्वसमाविष्ट. म्हणजे अशा प्रकारचा हा त्यागी अकुशल कर्माचा द्वेष आणि कुशल कर्मावर प्रीती कधी करीनासा होतो. हे दोन्ही हा जो त्याचा असणारा भावना ज्या आहे मनामध्ये, एकाचा द्वेष आणि दुसऱ्याची आसक्ती याच्या मनामध्ये निर्माण होते. हा जो विषय आहे हा कधी निर्माण होतो, अशा प्रकारे त्याचा असणारा व्यवहार थोडक्यात सांगायचं. अशा प्रकारचा व्यवहार तो कधी करतो, तर सत्व समाविष्ट हा सांगितलं. त्याचं उत्तर या ठिकाणी दिलं सत्व समाविष्ट. सत्व समाविष्ट म्हणजे काय, तर सत्व समाविष्ट म्हणजे आत्मा व अनात्मा कोणता हे पृथक करण्याचे ज्ञान ज्याच्या योगाने उत्पन्न होते अशा सत्वाने म्हणजे शुद्ध. म्हणजे अशा प्रकारे सत्वसमाविष्ट म्हणजे काय, आत्मा व अनात्मा. हा आत्मा हा अनात्मा, आत्मा राहणारा हा नित्य ही अनित्य हा विवेक. नित्य अनित्य वस्तू विवेक हा सांगितलं. विवेक शब्दाची व्याख्या काय, काय राहणार आणि काय जाणार आहे हे जो ज्ञानी आहे अथवा जो सात्विक करता आहे तो जाणतो. अथवा जो ज्ञानी आहे त्याने हे जाणलं पाहिजे की या संपूर्ण संसारामध्ये, म्हणून त्या ठिकाणी त्यांना परमहंसाची उपमा. जशाप्रमाणे हंस काय करतो, क्षीर आणि उदक दूध आणि पाणी एकत्र करून दिल्यानंतर ज्याप्रमाणे त्यातलं दूधच क्षीरच तेवढं ग्रहण करतो, पाणी ज्याप्रमाणे सोडून देतो असं म्हणतात, त्याप्रमाणे हा असणारा परमहंस का योगांना त्या ठिकाणी म्हटलं तर या असणारा नित्य अनित्य स्वरूप जो संसार आहे त्याच्यामध्ये नित्य वस्तू काय पाहिजे, काय राहणार आहे ह्याच्यामधलं तेवढं राहणारच तत्व ग्रहण करतो. आणि जे असार जे राहणारं नाही ते सगळं काय सोडतो, सोडून देण्याचा प्रयत्न करतो. तेच या ठिकाणी सांगितलं सत्व समाविष्ट म्हणजे आत्मा व अनात्मा कोणता हे पृथक करण्याचे ज्ञान. म्हणजे यातलं राहणारा कोणता आणि जाणारं कोणतं हे पृथक करण्याचं ज्ञान ज्याच्या योगाने उत्पन्न होते. हे कशामुळे उत्पन्न होते, अशा सत्वाने म्हणजे शुद्ध व संपन्न अंतःकरणाने. ज्यावेळेस अंतःकरण शुद्ध आणि संपन्न होतं त्या शुद्ध अंतःकरणामध्ये मग काय त्याचा सारासार विचार होतो. नित्य वस्तू काय राहणार आहे, काय जाणार आहे या संसारामध्ये. अशा अंतःकरणाने जेव्हा तो संयुक्त होतो, अशा अंतःकरणाने काय करतो, जेव्हा तो संयुक्त होत असतो तेव्हा कारण अशा अंतःकरणाने संयुक्त झाल्यामुळे आणि अशा प्रकारे तो जो आहे या अशा प्रकारच्या अंतःकरणाने संयुक्त झाला. कसा, नित्यानित्य विवेक वस्तू विवेकाने काय राहणार आहे काय जाणार आहे त्यातलं राहणारी जी वस्तू आहे ती धरण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे असणाऱ्या अंतःकरणाच्या वृत्तीने काय होतो, अशा प्रकारे अंतःकरणाच्या वृत्तीने संयुक्त झाल्यामुळे आत्मज्ञानरूप प्रज्ञेने आणि अशा प्रकारे एकदा त्याला कळलं काय राहणार आहे ते प्राप्त करायचा प्रयत्न केला की तीच काय झाली, ती आत्मज्ञानरूप प्रज्ञा.
अलग, ज्याला आपण म्हणतो विशेष प्रज्ञा, ज्ञानम विज्ञान सहितम सांगितलं. नुसतं ज्ञान नाही, विज्ञान विशेष आता अनुभव त्याला आत्मतत्वाचा त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि म्हणून अशा प्रकारे आत्मज्ञानरूप प्रज्ञेने काय होतो, तो संयुक्त होतो, म्हणजे मेधावी होतो. मेधावी होतो म्हणजे, आणि मेधावी होत असल्यामुळे तो छिन्न संशय, हा मेधावीची बुद्धी जी आहे ती बुद्धी आता काय बरोबर विचार करण्याची प्रगल्भता बुद्धीची असणारी, आपण काय म्हणतो त्याची बुद्धीची प्रगल्भता आहे, सूक्ष्म बुद्धी जायतो. त्याला जास्त सांगायला लागत नाही, तो आपल्या त्याला तो जाणून घेतो. म्हणजे अशा प्रकारे असणारा जो सूक्ष्म बुद्धीचा मेधावी हा सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे कर्म करत असताना काय झालं, याची सुद्धा बुद्धी जी आहे हे आत्माना तो एक विचार केला. आणि अशा प्रकारे हा काय सत्व समाविष्ट झाल्यानंतर छिन्न संशय, त्याच्या मनामध्ये आता कुठल्याही प्रकारचा संशय राहिला की मला काय करायचंय. आता आपण काय होतो, आयुष्यभर साधनाच चालते, पण सगळे आयुष्यभर साधना झाली तरी शेवटपर्यंत 60-70 आला तरी त्याला कळत नाही अजून मी कोणाची साधना करावी, मी काय साधना करावी, हे अजून त्याला कळत नाही. म्हणजे या ठिकाणी काय होतं, हा जो साधक आहे सत्व समाविष्ट साधक आहे त्याला लक्षात येतं छिन्न संशय म्हणजे बाकी गोष्टींमध्ये मी कशामध्ये काय केलं पाहिजे. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, अधमा शास्त्रचिंताच, अशा प्रकारे जे सांगितले उत्तम अवस्था जी आहे सहज अवस्थेमध्ये मी कसा जाईल त्याकरता मला काय करायला लागेल, ध्यानधारणा, त्याकरता अथवा शास्त्रचिंता, अध्ययन अध्यापनादी, श्रवण मनन निध्यासना, या अनुषंगाने छिन्न संशय झालेला तो काय होईल, अविद्येने उत्पन्न झालेला संशय ज्याचा नाही समज, याच्या मनामध्ये आता कुठल्याच प्रकारचा संशय राहिलेला नाही, परिपूर्ण झाला. त्याला लक्षात आलं हेच सत्य आहे. एकम सद्विप्रा बहुधा वदन्ति, या सगळ्या जगतामध्ये एवढं एकच आत्मतत्व आहे. या आत्मतत्व एवढं एकच सत्य आहे. तद्व्यतिरिक्त जेवढं काय आपण आहे हे सगळं अतच स्वरूपाचं, मिथ्या स्वरूपाचं, जे वास्तविक ते नाही. म्हणून या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो म्हणून सांगितलं की अशा प्रकारे आपल्याला जरी वाटलं आहे तरी वास्तविक नाही. असणं आणि वास्तविक असणं याच्यामध्ये बराच फरक आहे. जीवर सर्पाचा असणारा तो भ्रम आहे, वास्तविक सर्प नाही आहे. फक्त काय झालं, भ्रम निर्माण झाला. कशामुळे, तर अज्ञानामुळे भ्रम निर्माण. तसंच याप्रमाणे जगत आहे हा काय भ्रम आहे, वास्तविक नसताना सुद्धा. कशामुळे, अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः सांगितलं. त्या अज्ञानामुळे सगळं. म्हणून जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत जगत. ज्या क्षणिक ज्ञानाची होईल प्राप्ती त्या क्षणी काय काहीच नाही. मग काय, अंतर्बहिश्चतत् सर्वं व्याप्यं नारायण स्थितः, आत बाहेर सर्वत्र ते असणार आत्मतत्व नारायण जे तत्व आहे. ज्याप्रमाणे हजारो वर्षाच्या गुहेमध्ये एक दीप प्रज्वलित केल्यानंतर हजारो वर्षाचा अंधकार जसा एक क्षणामात्रात काय तो नष्ट होऊन जातो, त्याप्रमाणे या ठिकाणी ते आत्मज्योती एकदा प्रज्वलित झाल्यानंतर अनेक जन्मानुजन्माचं असणारं सगळं जे अज्ञान आहे, म्हणून अज्ञानेनं ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते, काही मागं ठेवत नाही. आणि मग तेच काय, तोच असणारा छिन्न संशय. हा त्याच्या मनामध्ये आता काही संशय राहत नाही. हे करायचं का ते करायचं, कुठल्या प्रकारचा वास, हेच करायचं. अध्यात्मविद्या विद्यानाम, सगळ्या विद्यांमध्ये श्रेष्ठ असणारी ही अध्यात्मविद्या जी आहे ती अध्यात्मविद्यात मला जीवनामध्ये प्राप्त करायची आहे असं तो ठरून ठेवू. सारांश काय, सारासार विचार काय. आणि म्हणून अशा प्रकारे आत्मस्वरूप अवस्थान हे मोक्षाचे मुख्य साधन असून, म्हणून आत्म्याचं अवस्थान, आत्मस्वरूपाचं अवस्थान म्हणजे आत्म्याचं असणारा ब्रह्मविद ही जी स्थिती आहे त्याचा असणार अपरोक्ष अनुभूती ही जी आहे ही अपरोक्ष अनुभूती आत्मस्वरूप अवस्थान हे मोक्षाचं मुख्य साधन आणि हेच वास्तविक मोक्षाचं मुख्य साधन. जोपर्यंत स्वस्वरूपाचं ज्ञान होत नाही, जय जय सुसंवेद्य आत्मरूपा स्वरूप असणाऱ्या त्या आत्म्याचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत संसाराचा असणार अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निर्तिशय आनंदाची प्राप्ती होऊच शकत नाही. ती कशाने होणार आहे, ते आत्मस्वरूप अवस्थानानेच होणार आहे. म्हणून हेच मोक्षाचे मुख्य साधन असून दुसरे नाही. अशा निश्चयाने ज्याचा संशय काय झालेला आहे, नाहीसा झालेला आहे. आणि अशा प्रकारे त्याच्या मनामध्ये मग कुठल्याच प्रकारचा संशय आता राहिलेला
नाही. त्यानंतर आणि अशा असणारा तो साधक यह अधिकृता पुरुषा पूर्वोक्तेन प्रकारेण कर्मयोगानुष्ठानेन क्रमेण संस्कृतात्मा सन जन्मादिविक्रियारहितत्वेन निष्क्रियम् आत्मानात्मत्वेन संबुद्धः स सर्वकर्माणि मनसा संन्यस्य नैव कुर्वन्न कारयन् आचन नैष्कर्म्य लक्षणां ज्ञाननिष्ठा अश्नुते तदा पूर्वोक्तस्य कर्मयोगस्य प्रयोजनम् अनेनैव श्लोकेन उक्तम्. अशा प्रकारे सर्व श्लोकांचा अर्थ थोडक्यात सर्व मागील झालेल्या सर्व जे श्लोक आहेत त्यात तीनच्या मागच्या झालेल्या तिन्ही श्लोकांचा असणार राजसिक, तामसिक आणि सात्विक हे जे काही श्लोक झाले त्यांचा सारासार विचार तिन्ही श्लोकांचा विचार या ठिकाणी सांगितला. काय म्हणतात ते तर जो अधिकारी पुरुष काय पूर्वोक्तेन प्रकारेण म्हणजे कर्मासक्ती आणि कर्मफल इच्छा यांना सोडून अशा प्रकारे सोडून कर्मयोगाच्या म्हणजे कर्मरूप योगाच्या अनुष्ठानाने सुसंस्कृत चित्त झालेला की अशा प्रकारे आसक्ती आणि कर्मफलरहित ज्याचं अंतःकरणाची असणारी वृत्ती त्या वृत्तीने युक्त होऊन जो कर्म करत असतो त्या कर्माने सुसंस्कृत चित्त झालेला जो योगी आहे तो काय करतो सुसंस्कृत चित्त झालेला क्रमाने. मग आता काय झाला हा अशा प्रकारे आता अंतःकरणात सुसंस्कृत झालं म्हणजे चित्त आता स्थिर झालं. त्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी आता काय ठिकाणी एका ठिकाणी स्थिर झाली आणि अशी बुद्धी एका ठिकाणी आता स्थिर झाली. बुद्धीमधलं चांचल्यत्व जे आहे चंचलत्व नष्ट झालं जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत त्याला काय वास्तविक श्रवणाचा जो अधिकार जो आहे तो अधिकार प्राप्त होत नाही. चंचल बुद्धीमध्ये मग काय मग हे करतो ते करतो आज हे ऐकतो उद्या ते ऐकतो अनेक गोष्टी ऐकण्याचा आरंभ करतो आणि म्हणून याच्यासाठी करता त्याची बुद्धी स्थिर झाली. एकदा बुद्धी स्थिर झाली अशा क्रमाने सुसंस्कृत चित्त झाल्यानंतर बुद्धी स्थिर आणि एकदा बुद्धी स्थिर येत त्याची झाली की क्रमाने श्रवणादी अनुष्ठानाच्या द्वारे मग काय मग श्रवण मनन निधिध्यासना हा जो क्रम सांगितलेला आहे कशाचा वेदांत शास्त्राचा त्या अनुषंगाने काय करतो तो त्या क्रमाने श्रवणादी अनुष्ठानाच्या द्वारा जन्मादी विक्रिया रहित असल्यामुळे निष्क्रिय अशा आत्म्याला आत्मत्वाने हाच मी असे साक्षात ज्याने जाणलेले आहे. आणि अशा प्रकारे श्रवण मन निध्यासनाच्या द्वारे तो काय करतो त्या आत्मतत्वाला अपरोक्ष अनुभूतीने म्हणजे हा मीच आहे. अरे रे रे ज्याला मी आत्तापर्यंत काय समजावतो हा दुःखी हा कष्टी हा जीव हा येतो हा जातो हे जे मी वास्तविक सगळं अज्ञानामुळे समजत होतो तर ते काय झालं माझं अज्ञान आता दूर झाल्यामुळे मी काय झालं ते अपरोक्ष अनुभूती घेतल्यामुळे हाच मी अरे हा दुसरा कोणी नाही ता मीच आहे असे साक्षात ज्याने जाणले आहे तो सर्व कर्मांचा मनाने संन्यास घेतो. आणि अशा प्रकारे ज्याने ते आत्मतत्वाला जाणलं तो काय करतो सर्व कर्मांचा संन्यास करून स्वतः काही न करणारा व न करविणारा मग काय स्वतः काही करत पण नाही दुसऱ्याकडनं काही करून घेत पण नाही अशा प्रकारे शरीरात्मध्ये राहून नैष्कर्म्य रूप ज्ञाननिष्ठेचा अनुभव घेतो. आणि अशा प्रकारे तो काय करतो जी ज्ञाननिष्ठा आहे नैष्कर्म्य सिद्धी जी आहे ही नैष्कर्म्य सिद्धी तो जीवनामध्ये प्राप्त करून घेतो. असे पूर्वोक्त कर्मयोगाचे प्रयोजन या श्लोकाने सांगितले. पूर्वोक्त म्हणजे या ठिकाणी सांगितलेला जो 9वा जो श्लोक त्या ठिकाणी त्यांनी सांगितला कुठला संगम त्यक्त्वा फलं चैव सत्याग सात्विको मधा त्याचा या ठिकाणी आहे. त्याची असणारी फलश्रुती काय तर त्याची असणारी फलश्रुती नैष्कर्म्य रूप सिद्धी जी आहे ज्ञाननिष्ठेचा अनुभव घेतो. असे पूर्वोक्त कर्मयोगाचे प्रयोजन म्हणजे आसक्ती आणि फलासक्ती रहित जो साधक अशा प्रकारे कर्म करतो तो या नैष्कर्म्य रूप ज्ञाननिष्ठेचा अनुभव घेतो असा पूर्वोक्त श्लोकाने त्याचा अर्थ लावायचा. परंतु जो त्याच्या विरुद्ध देहामध्येच आसक्ती आहे मीच करता मी करता मी धरता मी अशा प्रकारे जो आहे त्याच्यासाठी 11व्या श्लोकामध्ये सांगतात या पुन्हा अधिकृतः सन देहात्म अभिमानित्वेन देहवृत अज्ञ अबाधित आत्मकर्तृत्व विज्ञानतया अहम कर्ता इति निश्चय बुद्धि तस्य अशेष कर्म परित्यागस्य अशक्यत्वात् कर्मफलत्यागेन चोदितकर्मानुष्ठान एव अधिकारः न तत्यागे इति एतमर्थं दर्शयितुम् आह. आणि अशा प्रकारे काय म्हणतात परंतु जो आता हा वरचा झाला ज्ञानी
जो अज्ञानी आहे, अजून देहामध्ये जो आसक्त आहे, अशा प्रकारचा जो अज्ञानी आहे तो, परंतु जो अधिकृत असा देहच मी, अजून देहामध्येच काय राहिलेला आहे, चिटकून देहाला, अशा प्रकारे देहच मी असा अभिमान असल्या कारणाने, आणि मग तो अभिमान असल्यामुळे देहवृत अज्ञानी जो आहे तो, ज्याचे आत्म्याविषयीचं कर्तृत्व विज्ञान, तो काय म्हणतोय, आपल्या आत्माविषयी कर्तृत्व विज्ञान अथवा स्वात्म्याला तो काय म्हणतो, मी करता आहे. त्या ठिकाणी या शरीरामध्ये असणारा जो आत्मतत्व आहे त्याला स्वतःलाच काय होतो, मीच करता आहे असा अनुभव अबाधित आहे. आणि अशा प्रकारचा अनुभव होता. अबाधित म्हणजे तोच अनुभव त्याच्या जीवनामध्ये, त्या अनुषंगाने मीच करता, मीच धरता, अशा प्रकारे जो अनुभव आहे तो अनुभव अबाधित आहे. तो अज्ञ, तो कोण, अशा प्रकारचा अज्ञ अबाधित आत्मकर्तृत्व विज्ञान होय. त्याचा जो भावपणा, ती अबाधित आत्मकर्तृत्व विज्ञानता, त्याच्यामुळे मी करता अशी ज्याची निश्चित बुद्धी झालेली आहे, अशा प्रकारे त्यामुळे काय झाले, आता त्याची या देहामध्ये असणारी आत्मबुद्धी आणि तिच्यामुळे मी करता अशी ज्याची निश्चित बुद्धी झालेली आहे, सगळ्या कर्माचा मीच करता अशा प्रकारे ज्याची बुद्धी झालेली आहे, त्याचा सर्व कर्म परित्यागाचा असंभव असल्यामुळे, आणि त्यामुळे त्याच्याकडनं सर्व कर्म परित्याग असंभवच आहे. कारण मीच करता म्हटल्यानंतर प्रत्येक कर्मामध्ये त्याची आसक्त बुद्धीच आहे, मीच करता, मी करणारा, अशा प्रकारच्या बुद्धी असल्यामुळे तो सर्व कर्म परित्यागाचा असंभव, सर्व कर्म परित्याग तो करूच शकणार नाही. म्हणून सर्व कर्म परित्यागाचा असंभव असल्यामुळे त्याच्या अज्ञाच्या कर्मफलत्यागाचा योगाने विविध कर्मानुष्ठानाचा अधिकार आहे. आणि त्याचा जो काय जो आहे हा साधक, त्याचा काय, त्याचा इतरत्र कुठं अधिकार नाही. मग काय, विविध कर्म अनुष्ठानामध्ये अधिकारी आहे. त्यांनी कर्मामध्येच तो अधिकार, त्यांनी कर्मच करत राहायचं, त्याला दुसरं काही नाही, एक्सक्यूज नाही. आणि म्हणून कर्मानुष्ठानाचाच अधिकारी आहे. त्या कर्माच्या त्यागामध्ये त्याचा अधिकार नाही. त्या विहित कर्माचा जो त्याग आहे त्या त्यागामध्ये याचा आता अधिकार नाही. कारण मी करता म्हटल्याबरोबर देहाशी असणारी आसक्ती आणि त्याच्यामध्ये असणारी कर्तृत्व भावना, त्यामुळे त्याचा कर्म त्यागामध्ये अधिकार नसल्यामुळे त्याला काय झालं पाहिजे, आता कर्मच केलं पाहिजे आणि त्याची फलाची प्राप्ती करूनच घेतली पाहिजे, त्याचा अधिकार नाही असा अर्थ दाखवण्यासाठी भगवानांनी तेच भगवंत या ठिकाणी 11व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगतायत. काय म्हणतात, नहि देहवृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी सत्यागित्यभिधीयते. का अशा प्रकारे नहि देहवृतां शक्यं त्यक्तुं कर्माणि अशेषतः, कर्माने अशेषता कोणाकडून, देहवृत, देहच आत्मा असा हा अज्ञानी, हा काय करतो, देहच आत्मा, त्या व्यतिरिक्त अन्य काही नाही. वरचा तो होता तो ज्ञानी आहे, त्याची छिन्न संशय झाला, सत्व समाविष्ट झाला, त्याची आता बुद्धी प्रगल्भ झालेली, म्हणून याची आता बुद्धी प्रगल्भ नाहीये. मग त्यामुळे काय करतो, देहालाच आत्मा मानतोय. देहाला आत्मा मानल्यामुळे देहच आत्मा असे अभिमान धरणाऱ्या पुरुषाकडून अथवा साधकांकडून कर्माणी म्हणजे सर्व जी कर्म आहे ती कशा, अशेषतः निशेष, काय होता, त्यक्तुम म्हणजे ही सगळी कर्म, त्यक्तुम म्हणजे टाकली जाणे, नाही शक्यम, त्यामुळे काही सगळी कर्म देहामध्ये आत्मभाव असल्यामुळे सगळ्या कर्मांचा त्याग करणं त्याच्याकडनं शक्य होत नाही. मग काय करतो, परंतु यस्तु कर्मफलत्यागी सत्यागित्यभिधीयते. जो अज्ञानी आहे त्याला कर्म करणंच आहे, परंतु मग त्यागी कोण, परंतु यह कर्मफलत्यागी, जो कर्मफलांचा त्याग करणारा आहे तो त्यागी असे म्हणलेला आहे. परंतु अशा प्रकारे कर्म करत असताना सुद्धा जो त्या कर्माच्या फलांचा त्याग करतो त्याला सुद्धा या ठिकाणी त्यागी असे म्हणलेले आहे. नाही असं एक साधं म्हणजे तद्विरुद्ध, म्हणजे पहिला जो आहे ज्ञानीच्या विरुद्ध जो अज्ञानी आहे, त्या देहाच्या अनुषंगाने देह मीच या भावनेने तो कर्म करत राहतो, एवढं या ठिकाणी सांगायचं. मग त्यागी कोण, त्यागी मग कर्म करत असताना कर्मफलाचा असणारा त्याग करणारा त्यागी, हे या श्लोकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. नहि यस्मात् देहवृता देहं विवर्धित देहवृत देहात्मविमानवान् देहवृच्यते नहि विवेकी सहि वेदाविनाशनं नित्यं य एनमजव्ययं कथं च पुरुषः पातकं घातयति हन्तिकम्. इथं दुसऱ्या श्लोकामध्ये सगळं सांगितलं.
की वेद अविनाशनम नित्यम, या सगळ्यामध्ये जो अविनाशी तत्व आहे त्याला तू जाणण्याचा प्रयत्न कर, असं या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं 21व्या श्लोकामध्ये. ते इत्यादीनां कर्तृत्वाधिकारात् निवर्तिता अतः तेन देहभृताम् अद्येन न शक्यं त्यक्तुं संन्यासितुं कर्माणि अशेषता निःशेषा. तस्मात् यत्तु आज्ञः अधिकृतः नित्यानि कर्माणि कर्मफलत्यागी कर्मफलाभिसन्निमात्रसन्न्यासी स त्यागीति अभिधीयते कर्म्यपि सन् इति स्तुत्याभिप्रायेण. तस्मात् परमार्थदर्शित्वेन न एव अदेहामृत देहात्मभावरहितेन अशेष कर्मसन्न्यासा शक्यते कर्तुं. की अशा प्रकारे काय म्हणतात, देहाला धारण करतो म्हणून तो काय म्हणतो, या देहाला त्यांनी धारण केलं. अज्ञानी जो आहे त्या अज्ञानीचा या ठिकाणी विषय आज चाललेला. ज्ञानीचा विषय गेला मागच्या श्लोकामध्ये. आता अज्ञानी जो आहे तो काय करतोय, देहाला धारण करतो म्हणून देहभृत, ह्या देहच मी, माझा देह, देहाशी असणारा तादात्म्य संबंध त्याचा असल्यामुळे देहाला धारण करतो म्हणून देहभृत, म्हणून देहच मी असा ज्याला अभिमान वाटतो असतो, म्हणजे हा देह म्हणजेच मी. अलग लक्षात, त्यात व्यतिरिक्त काही नाही, हा देह म्हणजेच मी असा ज्याला अभिमान असतो तो देहभृत म्हटला जातो. विवेकी देहभृत म्हटला जात, परंतु जो ज्ञानी आहे, जो विवेकी आहे, त्याला देहभृत म्हटला जात नाही. मग देहभृत कोण, तो देहच मी अशा ज्या प्रकारचा अभिमान ज्याच्यामध्ये आहे तो देहभृत, न की विवेकी. विवेकी देहामध्ये अभिमान करत नाही, देह व्यतिरिक्त आत्म्याचा अस्तित्व विवेकी जाणतो. हा या दोघांमध्ये फरक आहे. म्हणून विवेकी देहभृत म्हणले जात नाही, कारण तो विवेकी वेद अविनाशनम या श्लोकाने मी करता आहे अशा कर्तृत्व अधिकारापासून निवृत्त झालेला आहे. त्याला माहिती मी या कोणाचाही करता नाही. अहम निर्विकल्पो निराकार रूप विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणां मनोबुद्धिचित्तानि अहंकारनाहं न च श्रोत्रदिव्ये न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे जे आहे तत्व, हे तत्वाला परिपूर्ण ज्ञात झाले की मी कोण आहे, सच्चिदानंद स्वरूप शिव आहे हे जाणल्यामुळे त्यामुळे काय करतो, या श्लोकाने त्याचा कर्तृत्व अथवा दुसऱ्या अध्यायातील 21वा जो श्लोक आहे, नहि देह वेद अविनाशनम नित्यम य एनम अव्ययम अव्ययम अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारा वेद त्या श्लोकामध्ये मी करता आहे हा कर्तृत्व अधिकारापासून काय झालाय तो, तर या कर्तृत्वापासून निवृत्त झालेला आहे. यास्तव म्हणजे ज्ञानवान देहधारण जरी करीत असला तरी त्याला देहच मी असा अभिमान नसल्यामुळे कर्मानुष्ठान त्याच्या हातून होत नाही. कारण ज्ञानवान, अज्ञानी आणि ज्ञान जे आहेत त्याच्यामधला फरक, डिफरन्स सांगितला. ज्ञानी कुठल्या प्रकारची आसक्ती त्या ठिकाणी ठेवत नाही. म्हणून ज्ञानवान देहधारण जरी करीत असला तरी त्याला देहच मी असा अभिमान नसल्यामुळे कर्मानुष्ठान त्याच्या हातून होत नाही. त्याच्या हातून देहामध्ये अभिमानच नसल्यामुळे त्या ठिकाणी केलंच पाहिजे अशा प्रकारे कर्मानुष्ठान त्यातून होत नाही. पण ज्या अर्थी त्या देहभृत म्हणजे देहाभिमानी अज्ञपुरुषाकडून कर्मे अशेषता निशेष टाकली जाणे म्हणजे त्याचे सर्व प्रकार संन्यास करणे शक्य नाही. त्या अर्थी जो कोणी अज्ञ कर्माधिकारी नित्यकर्म करीत असून केवळ कर्मफलाचा त्याग करणार, परंतु जो अज्ञ आहे, देह म्हणजेच मी अशी ज्याची भावना आहे आणि अशा भावनेने प्रेरित होऊन जो अज्ञानी कर्म करत आहे अथवा कर्म करणं हे त्याला आता हेच आहे, एक्सक्यूज नाही त्याला, कारण अज्ञान अवस्थेमध्ये त्याला ती कर्म आहेच, करणंच आहे. अशा प्रकारचा जो आहे तेच सांगितलं. कोण अज्ञ कर्माधिकारी नित्य कर्म करीत असून केवळ काय करतोय मग तो कर्मफळाचा त्याग करणारा, केवळ कर्माफलाविषयीची इच्छा सोडणारा तो त्यागी म्हणला जातो. परंतु अशा प्रकारा असणारा सुद्धा तो कर्मफलाचा जर त्याने त्याग केला तर निश्चितपणे त्याला त्यागी म्हणले जाते. तो वस्तुतः कर्मानुष्ठान करणारा जरी असला ते फलत्याग या गुणांमुळे त्या फलत्यागाची स्तुती करण्याच्या आशयाने त्याला भगवान त्यागी असे म्हणतात. त्या ठिकाणी यद्यपि तो कर्म करत जरी असला ते त्या कर्माचा असणाऱ्या फळामध्ये इच्छा नसल्यामुळे वास्तविकता स्तुत्यर्थम त्याला या ठिकाणी भगवंत त्यागी हा शब्द म्हणतात. म्हणून परमार्थदर्शी
विवेक वैराग्यादी नियमान व अदेहभृत म्हणजे देहच आत्मा या भावनेने रहित देहाभिमान शून्य अशा ज्ञानी पुरुषाकडूनच सर्व कर्मसन्यास करणे शक्य आहे. त्याला सर्व कर्मसन्यास विद्वान संन्यास करता येतो. म्हणजे अशा प्रकारे शेवटी वास्तविक हा या ठिकाणी स्तुत्यर्थ सांगितला. म्हणजे त्याची फक्त स्तुती केली. कर्माचा त्याग करतो म्हणून सत्यागित्यविधीयते हे स्तुत्यर्थ सांगितलं. परंतु कर्म त्याला कर्तव्य आहेत. परंतु जो परमार्थदर्शी कसा आहे वैराग्य विवेक अमान अदेहभृत म्हणजे देहत आत्मा या भावनेने रहित आहे. त्याच्यामध्ये आता ही भावना राहिली नाहीये. असा देहाभिमान शून्य देहामध्ये कुठल्याही प्रकारचा अभिमान नाही असा देहाभिमान शून्य असा जो ज्ञानी आहे तो ज्ञानी पुरुषाकडूनच सर्व कर्मसन्यास करणे शक्य आहे. असा ज्ञानी जो आहे तो सर्व कर्मसन्यासाचा अधिकारी इतर कोणीही नाही. मग इथं त्यागी तिथे स्तुत्यर्थ सांगितलं. पण त्याला कर्मही करणंच आहे तिथं. परंतु कर्मत्याग हा जो आहे ज्ञानी याला सर्व कर्मसन्यासच सांगितला. काहीच करायचं नाही. हा दोघांमधला पुन्हा फरक गण्य शक्य आहे. याला सर्व कर्मसन्यास म्हणजे विद्वत संन्यास असे म्हणतात. यालाच आपण या ठिकाणी विद्वत संन्यास असे म्हणतात. किम पुनः तत्प्रयोजनम यत् सर्व कर्म संन्यासात स्यात् त्या सर्व कर्म परित्यागाने काय फल प्राप्त होते त्याचं काय प्रयोजन. साऱ्या श्लोकांचं सर्व कर्म परित्याग झाल्यानंतर या सगळ्याचं फळ काय साधारण या सर्वाचं फळ जे आहे म्हणजे ज्ञानी असेल अज्ञानी असेल हे जे काय कर्म करणारे असते फलासक्ती रहित असेल फलासक्ती सहित असेल फलाची इच्छा धरून असेल फलाची इच्छा सोडून असेल अशा प्रकारे हे सगळे जे काही कर्म करतात या सर्वाचं असणारं फल काय ते फल या ठिकाणी 12व्या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलं. अनिष्टमिष्टं मिश्रंच त्रिविधं कर्मणः फलं भवत्यत्यागिनं प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित्. अनिष्ट इष्टम आणि मिश्रम ह्या तीन प्रकारच्या असणारी जी कर्म त्याचं असणार 3 प्रकारचं फल. एक अनिष्ट आहे एक इष्ट आहे आणि एक मिश्र. हे काय त्रिविधम कर्मणः फलम ही 3 प्रकारची कर्माची असणारी फल आहे. भवती अत्यागिनाम प्रेत्य अत्यागिनाम त्याग न करणाऱ्यांसाठी काय भवती म्हणजे प्राप्त होतात. प्रेत्य म्हणजे हे शरीर संपल्यानंतर न तू संन्यासिनां क्वचित जो संन्यासी आहे त्या संन्यासाची पुढची गती नाही. परंतु ते या देहामध्ये ज्यांना आसक्ती भावना आहे त्या देहामध्ये आसक्ती भावना असणाऱ्यांना हे अनिष्ट इष्ट आणि मिश्र हे 3 प्रकारची फल प्राप्ती होत राहते. ज्यांचा देहाभिमान आहे ते देह संपल्यानंतर या गतीला जातात. कोणकोणती. एक अनिष्ट अनिष्ट म्हणजे कोणती पश्वादी योनी प्राप्ती. आलं लक्षात. पश्वादी जी योनी आहे या पशुयोनी म्हणजे खालच्या योनीमध्ये अधोगच्छन्ति राजसाः सांगितलं. अत्यंत तामसाः सांगितलं. मध्ये राजसा आणि ऊर्ध्व सात्विक सांगितलं जाते. म्हणून अशा प्रकारे अनिष्ट म्हणजे पश्वादी योनी प्राप्त होणे याहीपेक्षा खालच्या योनीला तो जाणे म्हणजे अनिष्ट. इष्ट म्हणजे देवयोनी प्राप्त होणे ही इष्ट. आणि मिश्र म्हणजे मनुष्य नित्या दोन्ही सुखदुःख दोन्ही समान ज्यावेळेस होतं पुण्यपाप त्यावेळेस असणारी मनुष्यादी योनी प्राप्त होणे म्हणजे मिश्र. अशा प्रकारचे एक काय पश्वादी योनी अनिष्ट देवयोनी इष्ट आणि मिश्र म्हणजे मनुष्य योनी. अशा प्रकारच्या मनुष्यादी योनी प्राप्त होणे असे मिश्र असे कर्माचे. आणि अशा प्रकारे जे आपण काही कर्म करतो त्या कर्माची असणारे अशा प्रकारची ही त्रिविध 3 प्रकारचे फल आहे. त्याग न करणारा जो आहे साधक की जो काय देहामध्ये आसक्ती असून कर्म करत असतो अशा प्रकारचा जो साधक आहे तो गेल्यानंतर शरीर शांत झाल्यानंतर त्याला या 3 प्रकारची फलप्राप्ती होते. परंतु जो मतू संन्यासिनां क्वचित जो संन्यासी आहे सर्व कर्मफलित त्याग केलेला आहे तो कुठल्याही या वरच्या प्रकारच्या असणाऱ्या 3 ज्या स्थिती आहे त्या 3 स्थितीला तो प्राप्त करत नाही. मग काय न तस्य प्राणाः उत्क्रमन्ति अत्रैव प्रलीयते या ज्ञायानं ते उत्क्रमण त्याचे प्राण करत नाही तर तो याच ठिकाणी ते पंचतत्वामध्ये यथा सन्नमानाः समुद्रमस्तं विहन्ति नामरूपे विहाय हे जो न्याय आहे या न्यायाने नसे ज्याप्रमाणे समुद्रामध्ये गेल्यानंतर स्वतःच्या नामरूपाचा त्याग करून समुद्रच होते त्याप्रमाणे असणारा हा साधक
ब्रह्मभावाला प्राप्त केल्यानंतर नामरूपामध्ये आसक्ती सोडून ब्रह्मविद ब्रह्मैव होते, तर ब्रह्मभावालाच प्राप्त होते. हे त्याचं असणारं फल. मग अशा प्रकारे अनिष्ट आणि बाकीच्यांचं अनिष्ट, इष्ट आणि मिश्र ती इतरांची फलं तेच सांगितलं. अनिष्ट इति अनिष्टम नरक तिर्यगादिलक्षणम इष्टम देवादिलक्षणम मिश्रम इष्टाष्टसंयुक्त मनुष्यलक्षणम तत् त्रिविधम त्रिप्रकारं कर्मणः धर्माधर्मलक्षणस्य फलं बाह्य अनेकाकारक व्यापारनिष्पन्नं सत् अविद्याकृतम् इन्द्रजालमायोपयं महामोहाकरं प्रत्यगात्मोपसर्पे इव फल्गुतया लयम् अदर्शनं गच्छति इति फलनिर्वाचनं तत् एतत् एवं लक्षणं फलं भवति अत्यागिनाम् अज्ञानां कर्मिणाम् अपरमार्थसन्न्यासिनां प्रेत्य शरीरपादात् ऊर्ध्वं न तु सन्न्यासिनां परमार्थसन्न्यासिनां परमहंसपरिव्राजकानां केवलज्ञाननिष्ठानां क्वचित् न हि कैवलसम्यक्दर्शननिष्ठा अविद्यादिसंसारबीजं न उन्मालयति कदाचित् इत्यर्थः. म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात, अशा प्रकारे नरक तिर्यक योनिरूप अनिष्ट, नरक आणि तिर्यकादी रूप जे आहे ते अनिष्ट स्वरूप त्याला आहे. देवादी योनी इष्ट आणि मनुष्य योनी जे आहे मनुष्य योनी प्राप्तिरूप मिश्र, अशा प्रकारे इष्ट अनिष्ट संयुक्त असे 3 प्रकारचे धर्म अधर्मादी रूप कर्माचे फल प्राप्त होते. जे काय आपण कर्म करतो कर्म अशा प्रकारे 3 योनींना आपल्याला घेऊन ऊर्ध्वं गच्छन्ति अत्तस्थाः अध्ये तिष्ठन्ति राजसाः जगन्नगनवृत्तिस्थाः अधो गच्छन्ति तामसाः सांगितलं की ज्या आहे ज्यांचं पुण्य अधिक आहे ते त्या देवलोकादी योनीत जातात. पुण्य पाप समसमान मनुष्य योनीत, पापाचं आचरण जास्त झालं ते पशुआदी योनीमध्ये जातात. ते सांगण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारे 3 प्रकारचे धर्माधर्मादी रूप कर्माचे फल मिळते. फलशब्दाची उत्पत्ती सांगतात. कर्ता कर्म कर्ण इत्यादी कारकाच्या व्यापाराने फल म्हणजे काय, मग फलाची व्याख्या या ठिकाणी शास्त्र करतं. फल म्हणजे कर्ता, मी कर्ता आहे. कर्म, मला हे करायचं आहे. कर्ण, या इंद्रियांच्या द्वारे मी हे कर्म करत आहे. अशा प्रकारे कर्ता कर्म करणं इत्यादी कारकांच्या, हे सगळे कारक आहेत. या कारकांच्या अनुषंगाने व्यापारांनी कर्म करण्यासाठी इंद्रिय पाहिजे. त्यानंतर काय पाहिजे, कर्ता भाव पाहिजे. ते कर्म काय करायचं हे ठरलं पाहिजे. या 3 गोष्टी जेव्हा एकत्र होतात त्या व्यापाराने निष्पन्न होणारे मग ते कसं आहे, ते कर्म अविद्यामूलक आहे. अविद्यामूलक आहे, अजून जादूप्रमाणे मोठा मोह उत्पन्न करणारे असून प्रत्येकात्माच्या समीपत जात आहे की काय, आत्म्याचं आहे की काय असे भासणारे आहे. आणि त्यानंतर फल्गु म्हणजे सार रहित, सार असल्यामुळे लय पावणारे असे जे त्याचे फळ आहे. म्हणजे असा वाटणार जे कर्म आहे ते काय आपल्याला वाटतं या कर्माने मला याची प्राप्ती होईल, प्रत्येक आत्म्याची प्राप्ती होईल, परंतु हे सगळं असार आहे. त्या सगळ्या कर्माने त्याची प्राप्ती होऊ शकत नाही. ते सांगेल सार रहित, असार असल्यामुळे लय पावणारे आहे. त्यातून वास्तविक तत्वाची प्राप्ती होणार नाही. ते लय पावणारेच आहे. असार लय पावणारे आहे असे जे फल आहे अशा प्रकारचे फल अत्यागी परमार्थ संन्यासी नसलेला जो अत्यागी म्हणजे वास्तविक परमार्थ संन्यासी नसलेला म्हणजे अज्ञ जो आहे कर्मनिष्ठ अज्ञ पुरुषाच्या शरीरपातानंद प्राप्त होते. म्हणजे अशा प्रकारे जो अज्ञाने देहामध्ये असणारी आसक्ती भावना ठेवून जो कर्म करणारा आहे तो अशा प्रकारे अनिष्ट मिष्ट आणि इष्ट या 3 प्रकारच्या योनींना तो प्राप्त होत असतो. परंतु केवळ ज्ञाननिष्ठ, परंतु ज्ञाननिष्ठ आहे हा व्यतिरिक्त आत्म्याचं याने साक्षात परोक्षानुभूती घेतलेली आहे असा असणारा तो ज्ञानी केवळ ज्ञाननिष्ठ म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य जो आहे परमार्थ संन्यासी त्याला हे कधीही फल प्राप्त होत नाही. त्याला ह्या कुठल्याही प्रकारच्या फलामध्ये तो जात नाही. ना अनिष्ट न इष्ट न मिश्र कुठेच तो जातो. म्हणून सांगितलं न तस्य प्राणाः उत्क्रमन्ति अत्र एव प्रलीयते. ज्याप्रमाणे नदी समुद्रामध्ये एकदा गेल्यानंतर समुद्रच होते त्याप्रमाणे हा असणारा ज्ञानी त्यागी सर्वसंकल्प संन्यासी काय होतो त्याचप्रमाणे त्या ब्रह्मविद ब्रह्मैव होते. ब्रह्मभावालाच तो प्राप्त होतो. म्हणून तेच सांगण्याचा प्रयत्न केला. केवळ ज्ञाननिष्ठाचा परमहंस परिव्राजकाचार्य परमार्थ संन्यासी त्यांना हे फल कधी प्राप्त होत नाही. कोणतं वरती सांगितलेलं अनिष्ट इष्ट आणि मिश्र हे त्यांना प्राप्त होत नाही. केवळ ज्ञाननिष्ठ असलेले पुरुष अविद्यादी संसार बीज निर्मूल करून टाकत नाहीत. असे कधी होत नाही. म्हणजे टाकून संपूर्ण संसार बीजाचाच नाश करून टाकतात.
संसार बीजाचाच नाश झाला तर बीजच नाही तर आरोहणच नाही, मग बीज उगवणंच विषयच नाही. आता सगळी बीज काय करतात, सगळी बीज भंजन करून टाकतात. बीजच राहत नसल्यामुळे असा त्याचा भाव आता पुन्हा बीज काही मागं ठेवलंच नाही. बीज राहिलं तर त्या बीजापासून पुन्हा उत्पत्ती, बीजच नाही ठेवलं तर पुन्हा उत्पत्तीच नाही. म्हणजे अशा प्रकारे ते जे आहे ते ज्ञानी या जन्म आणि मरण संसारामध्ये पुन्हा पुन्हा येत नाही. परंतु जो अज्ञानी आहे हा अज्ञानी आपल्या कर्माच्या अनुषंगाने अनिष्ट इष्ट आणि मिश्र या कुठल्या तरी योनीमध्ये जाऊन पुन्हा पुन्हा काय पुनरपि जननम पुनरपि मरण या संसार रूप चक्रामध्ये येत राहतो. अशा प्रकारे या ठिकाणी अर्थ सांगून पुन्हा 13व्या श्लोकाच्या माध्यमातून तथा असणार पुन्हा विशेष व्याख्यान या ठिकाणी करण्याचा आरंभ केला. पंचैदानी महाबाहो कारणानी निबोधमे सांख्ये कृतार्थे प्रोक्तानी सिद्धे कर्मकर्मणाम तथा असणार विशेष उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. दुसरा अध्याय 35